भारतामध्ये महागाईने जे ते उच्चांक गाठलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढू लागली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत आणि अशातच खतांचे आणि बियाण्याचे सुद्धा भाव वाढले. तर त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी पुरते हवालदिल झाले. तर नेमकं काय वाटते शेतकऱ्यांना आपण जाणून घेऊया. दादा, आता भाव वाढ व्हायला लागलेली आहे. खतांचे सुद्धा भाव वाढले, तर पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, तर वाहतूक वाढते. शेती करणं परवडते का आणि महागाईचा काय फटका बसाय? शेती करणं परवडत नाही. खताचे भाव प्रत्येक बॅग मागं 200, 300, 400 असे भाव वाढलेले आहेत आणि शेतमालाला काहीच भाव मिळत नाही. जे आहे तेच आहे. उलट डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतीचा जे याचा खर्च आहे ते शेतीची जे मशागत करायची आहे ट्रॅक्टर मिळत नाही डिझेल नसल्यामुळं. मशागतीचे काय रेट वाढले की नाही ट्रॅक्टर? मशागतीचे रेट वाढले ट्रॅक्टरचे आणि ट्रॅक्टर पण येईन तर ते त्याला डिझेलच नसल्यामुळं ते येत नाही. काय फटका बसायला या सगळ्या महागाईचा? काय काय सगळा शेतकऱ्यावर बसायला. डिझेल वाढलं काय शेतकरी, नोटबंदी काय शेतकरी, प्रत्येकाच शेतकऱ्यालाच आहे. मालाला भाव नाही, यायचे भाव वाढायले. हळदीचे भाव जागीच 13 ते 13च आहे, त्याचा का भाव वाढ ना. फक्त त्याचे भाव वाढले. प्रत्येक बॅग माग 500 रुपये 700 रुपये वाढले. आता सोयाबीनला आता भाव वाढवला. शेतकऱ्या सोयाबीन 42 ने गेलं, आता 72 8,000 पर्यंत सोयाबीन चाललं. आणि आता बियाण्याचे भाव बियाण्याचे भाव वाढणार, कारण की त्याचा आता भाव वाढवले सोयाबीनचे. अगोदर दादा, काय शेती परवडाली का नाही? शेती परवडती का मित्र करायला की काय? शेती परवडत नाही साहेब. शेती परवडत 2014 मध्ये भाव होता कापसाला 5 ते 6 हजार रुपये आणि आता काय भाव चालू आहे माहिती मला माहिती आहे. शेती 2014 मध्ये खताचे भाव काय होते त्यावेळेस, आता काय भाव आहेत ते बरोबर आहे. त्याच्यानंतर आडत्याचे काय आता विनाकारण साहेब आता 7,000 रुपये क्विंटल म्हणजे भैमुगा शेंगा आहेत. आता याला सोबत आता 8,000 रुपये 1,100 रुपये आडत लागते साहेब आता या पिरियडला. कारण विनाकारण साहेब काही हात मिळत नाही, पाय मिळत नाही. शेतकऱ्याला शेतीमध्ये जवळपास याला हळद्या म्हणजे आबाळाच्या नंतर काढायचं त्याला काय मेहनत घ्यावी लागते आणि याला साहेब आडते समजा आडताला काही नाही, हात मिळत नाही, पाय मिळत नाहीये. याने विनाकारण 100 रुपये 200 रुपये आडतात. जी महागाई झाली, खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढले, इंधनाचे भाव वाढले, वाहतूक खर्च वाढते. मग अशामध्ये शेती परवडत नाही साहेब. किती करायला काय ट्रॅक्टरचे भाव होतात पहिले उन्हाळ्यामध्ये, आता 700 रुपये घंटा होता, 800 रुपये 900 रुपये घंटा चालू आहे ट्रॅक्टरचा. मशागतीचे भाव वाढले. बर, काय शेतीमध्ये सगळ्या महागाईचा काय परिणाम व्हायला? काहीच पुरून झाले साहेब शेतकऱ्याला. बोला. डिझेल वाढायले तर शेती ट्रॅक्टरवाल्याला नागरायचं बोललो की मला 800 रुपये घंटा द्या, नाही तर डिझेल आणून द्या. शेतकऱ्यांना कुठं जायचं डिझेल आणायला? बरं, आपण जावं तर आपल्याला शेती केल्याशिवाय आपण फिरत नाही. आपली बैल उपाशी मरतात शेतात. मग काय शेंगा आणा. पाऊस बियाण्याचे भाव वाढले तर लय तुफान वाढले. तर आता 21,500 रुपयाला 10-26 झालं, 1900 रुपयाला ते 16 झालं, 15 झालं, 17.5. काय घ्यावा काय ठेवा, अशा परिस्थिती आहेत माणसाच्या. यापूर्वी असे भाव होते का कधी? नाही यापूर्वी काय नाही होते, भावच नव्हते. बरं, आता या वर्षी लयच भाव वाढले. बरं. आता काय करावं शेतात, काय ठेवा, काय शेतमालाला भाव मिळाला का? शेतमालाला भावच नाही. अजून आपल्यावर नव्हतं सोयाबीन होतं तेव्हा भाव नव्हता, आता भाव वाढले नव्हते तेव्हा. आता हे सगळे भाव वाढ झाले तर मग याचा काय परिणाम होतोय? आता या शेतकऱ्यावर परिणाम होतो, दुसरं काय. हे शेतकरी आहेत, एवढी भाव वाढ झाली आहे की शेती करणं सुद्धा परवडत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेली आहे. माधव दिपके, ABP माझा, हिंगोली.